कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. तर आज व्हिडिओ बनवायचा होता, म्हणजे तुम्हाला तर माहिती, हिला काय पहिलं आठवलं, पहिलं काय मनाला दुःख लागलं हिचं हिच्या की ही व्हिडिओ बनवते. पहिलं असं पहिल्या गोष्टी आठवून मी कधी कधी रडत बसायची, पण आता रडत नाही बसत, तुमच्यापेक्षा शेअर करते आता त्या गोष्टी. तर भावानं एक दिवस असा निघला होता ना, एक काळ असा होता की लग्न झाल्याच्या नंतरची गोष्ट, त्यांची तब्येत खराब झाली होती. हे कामाला होते, चांगल्या कामाला होते. त्या टायमाला मी जास्त कामाचा लोड घेत नव्हते, आणि काम तर मी पहिल्यापासूनच करते. माझं लग्न झालं तसं मी कामाला जाते. कामाला जायचं मला काय वाटत नाही. काही लोकांच्या अशा कमेंट पण येतात की तुम्हाला काय कामाला जायची गरज आहे. हां, पण मी ते विषय घेत नाही जास्त डोक्यामध्ये. तर कामाला हे चांगल्या कामाला होतं. चांगल्या कामाला असल्याच्यानंतर ते अचानक मध्येच तब्येत थोडीशी नाही, जास्तच तब्येत खराब झाली त्यांची. खराब झाल्याच्यानंतर ते किती 6-8 वर्ष घरातच होतं. मग काम सुटलं त्यांचं. मुंबईच्या ठिकाणी राहायचं म्हणल्याच्यानंतर काम सुटलं की मग सगळं कामच बिघडून गेलं. मग एकटीच्या जीवावर घर चालत नसायचं. भावांना एकटी काम करायची. मुलगा तेव्हा कामाला जात नव्हता, माझे मुलं लहान होते. मोठा मुलगा शाळेत जायचा, बारका मुलगा पण. मग घर चालवायचे म्हणजे एवढं हाल होते की घर चालवायचं म्हणलं तर संध्याकाळी किती काम केलं ना तर पैसे कमीच पडायचे. सकाळी 7 वाजता कामाला जायचे ना, संध्याकाळी ओव्हर टाईम करायचे तरी पैसे कमीच पडायचे. तेव्हा माझ्या स्वतःच्या घरात राहायला होते मी. त्या परवाच्या दिवशी मी व्हिडिओ बनवला बघा, त्या घरामध्ये तिथं राहायला होते. यांची तब्येत ठीक नव्हती ना, तेव्हा त्या घरामध्ये राहायला होते. तेव्हा तर काय भाडं वगैरे भरायचं नसायचं, पण ह्यांच्या औषध गोळ्याचा खर्च, दवाखान्याचा खर्च, म्हणजे जे ते खर्च छानलाच जास्त पैसे लागायचे. आणि पैसे तेवढा पगार येत नसायचा. मग टेन्शनमध्ये यायचे काही. तरी मी 12 घंटे म्हणू नका, 13 घंटे म्हणू नका, मी काम करीतच राहायचे. एवढी परिस्थिती नाजूक झाली की ह्यांना कसं दवाखान्यात न्यायचं, काय करायचं, दवाखान्यात न्यायचं, काम बघायचं. ह्यांची तब्येत खराब झाली की घरी पळत यायचं. करायचं तर काय करायचं, एवढी फुल टेन्शनमध्ये असायची. त्या टायमाला ना अक्षरशः चितपाखरू जवळ येत नसायचं. कोणी विचारायला सुद्धा नसायचं. पैशा पाण्याची मदत करणं लांबच राहिलं. दुखण्या भाण्याला कोणी असं विचारणं की तू काय करते काय नाही, हे विचारणं तर लांबच राहिलं. पण असं जवळून पण कोणी जात नसायचं. त्यांना वाटायचं हिला जर असं बोललं, आपण आपलेपणा लावून बोललं तर हिला असं वाटेल की आम्हाला ही 4 पैसे मागते का काय, असा गैरसमज असायचा त्याला. पण तुम्हाला खरं सांगू, एकटीच्या हिमतीवर त्यांना मी उठून उभा केला की कोणाला एक रुपया मागितला नाही, कोणाला मदत मागायला गेले नाही मी ह्यांना. माझ्या नवऱ्याला बरं नाही, माझ्याच्याने खर्च पेलवल्या जात नाही. एक टायमाला लेकरांना घेऊन उपाशी बसायचे, पण दवाखान्याला कधी ढिल्ली पडले नाही. एक भाकरीमध्ये आम्ही दिवस काढायचो, 3-4 माय लेकरं आम्ही. पण कोणाला आम्ही दवाखान्याच्या वेळेस कोणाला मदत मागितली नाही की आमची परिस्थिती अशी चालली म्हणून. पण कसं असतं, ज्या टायमाला आपल्याला गरज आहे त्या टायमाला जर आपल्यासाठी कोणी उभं राहिलं ना, तर आपण त्यांच्यासाठी उभं राहू शकतो. खरं आहे का नाही? आपल्या पडत्या काळात जर कोणी आपल्याला मदत केली तर आपल्याला त्यांच्या पडत्या काळात उभं राहायला काहीच हरकत नाही. खरं आहे की नाही? तुम्हाला पण माहिती आहे. आणि माझा स्वभाव असा आहे, मी कोणाच्या दारात जर एक तांब्यावरून जरी पाणी पिलं ना तर ते आयुष्यभर विसरणारी बाई नाही आहे मी. तर असं घडलं माझ्या आयुष्यात की माझ्या पडत्या काळात ना कुणी मला मदत केलीच नाही. मदत पैशा पाण्याचा विषय सोडून शब्दाची सुद्धा मदत केली नाही, की चांगला सल्ला देण्याची हे सुद्धा कोणी मला मदत केली नाही. आणि आता माझा मुलगा कामाला जायला लागला, माझं चांगलं काम, पगार वाढला, सगळं व्यवस्थित झालं, मालकाची तब्येत व्यवस्थित झाली. आता तुम्हाला सांगू, प्रत्येकजण मला विचारतात कशी आहे तू, बरी आहेस का. प्रत्येकाचे फोन येतात. आता तर लांबून फोन येतात, पण पहिले असे जवळून चालले ना तो कोणी विचारित नसायचं. मग का हो, माणसाकडे पैसा पाणी असलं तरच विचारायचं, तरच त्याला सपोर्ट द्यायचं का. दुनियात तसंच चाललेलं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्यालाच विचारतात, तर त्यालाच सपोर्ट देतात. आणि ज्याच्याकडे काय नाही ना, तो उपाशी जरी मेला ना घरात तरी त्याला विचारणार नाही. रीतच तशी आहे. पण मी सांगते की हे ना, ज्याला आपण मदत करतो ना त्याला मनापासून कधी मदत करा.
माझी परिस्थिती आता लई मोठी नाही आहे, नाजूकच परिस्थिती आहे माझी, पण मी लई सुखी आहे, खूप सुखी आहे, टेन्शन फ्री आहे एकदम. काम करायचं आणि खायचं एवढंच आहे, कोणाचं कर्ज पाणी काही नाही आहे असं. पण असं आठवतं ना बसल्या बसल्या काय दिवस काढले, कसे कसे दिवस काढले. दिवसभर कामाला जायचं, अचानक ह्यांना चक्कर आली की अचानक ह्यांची तब्येत खराब झाली ना, कधी पण ह्यांना दवाखान्यात उचलावं लागायचं. आणि दोघंच, माझा मोठा मुलगा लहान होता, दोघंच लेकरांना. तब्येत खराब झाली की ह्यांना उचलायचं आणि दवाखान्यात न्यायचं, पण रात्रभर दवाखान्यात राहायचं. दिवसा परत सकाळी बरीच 6लाच उठून यायचं आणि कामावर व्हायचं. त्या टायमाला असं वाटायचं कुणीतरी आपलं असावं, की माझं कोणीतरी असावं, की मला निदान शब्दाचा तरी सपोर्ट असावा, असं मनात यायचं माझ्या. लय आशा वाटायच्या त्या टायमाला मला, की कुणीतरी यावं माझ्यापाशी, की माझं मन मोकळं करून मी त्यांच्यापाशी बोलून की अशी तब्येत ठीक नाही, की असं काय होतं आहे ह्यांना, हे ऐकून घ्यायला सुद्धा कोणी नसायचं. सांगताना खूप वाईट वाटतं मला हे, पण एवढं विचारायला आणि सांगायला सुद्धा कोणी नसायचं. पण आता सगळे मानतात, सगळे नाव काढतात, सगळे मानतात, पण मला आवडत नाही हे. कोणी मला ना माझ्या डोक्यावर हात फिरवलेला, कोणी चांगलं बोललेलं मला खरंच नाही आवडत. माझं कौतुक केलेलं नाही आवडत मला. माहीत नाही का मन नाही आवडत, त्याचं पण कारण सांगते का नाही आवडत. की पहिल्यापासून ह्यांनी मला कधी विचारलं नाही, कौतुक केलं नाही, आपलं मानलं नाही, सपोर्ट केला नाही, म्हणून मला नफरत येते. त्यांच्या कौतुकाची नफरत येते मला, की माझ्या पडत्या काळात मला नाही विचारलं. आता काय त्यांच्याकडून कौतुक करून घ्यायचं, काय त्यांना बोलायचं. आणि मला सगळ्याचे कमेंट येतात, काय जे पण तुमच्या नात्यामध्ये काय पण वाद असेल किंवा जसे व्हिडिओ बनवतात तुम्ही त्यावरून आम्ही बोलतो की हे सगळं विसरून जा. नाही हो, विसरून जाता येईल. माणसाच्या मनाला दुःख लागलेलं विसरता येत नाही कधी. शब्द एखाद्या मनाला टोचले ना तर विचारता येत नाही, म्हणजे त्यांच्यासंग बोलण्याचं असं माझं मन होत नाही. आणि मला पहिल्यापासून एकटीला राहायची सवय ना, तर मला कोणी म्हणजे मला फरकच पडत नाही, कोणी मला आपलं मना नका म्हणून, काहीच फरक पडत नाही. मी माझ्या घरामध्ये माझी मुलं, माझं काम, नवरा आणि घर माझं. तुम्ही बघता ना की माझ्या कोणासोबत व्हिडिओ नाही, कोणासोबत बोलणं नाही, बसणं नाही, काय नाही, मैत्री नाही, काय नाही, असं काहीच नाही. सगळ्यांना बोलायचं नाही असं नाही, प्रत्येकाला बोलायचं, पण तात्पुरतं आपलं तेवढं पुरतं तेवढं बोलायचं. कसे आहेत, बरे आहेत का, शेजारी असो कोणी पण असो. पण हे ऐक आठवलं मला पहिलं, ते दवाखान्याचे दिवस आठवले ना, म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवून मी सांगते तुम्हाला. नाही तर तुम्ही म्हणताल की ताईचे नेहमीच असेच व्हिडिओ असतात. आणि काही लोक बोलतात पण मला की ताई तुमचे सगळेच व्हिडिओ असेच असतात, तर का बरं असेच सगळे व्हिडिओ.